पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहेत। रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती। अमित शाह यांनी रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन केले। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं अभिनंदन केल्याची माहिती। राज्यातील पोट निवडणुकीबाबतही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं। कर्डिले यांच्या निधनानंतर आता पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे बारामतीमध्ये देखील पोट निवडणूक होणार आहे आणि या सर्व संदर्भावर रवींद्र चव्हाण आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर अपडेट? निश्चितच राहुरी या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले यांचं गेल्या वर्षी निधन झालेलं होतं आणि त्यानंतर नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये या संदर्भातील पोटनिवडणूक जारी झालेली आहे। याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेमध्ये ही पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे। या दोन्ही जागांसंदर्भात आज रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीत चर्चा केलेली आहे। सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश आहेत ते अमित शाह यांनी या भेटीत दिल्याची माहिती आहे। तर शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावावरती या भेटीत शिक्कामोर्तब झाल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। याशिवाय 8 जिल्हा परिषदांवरती भाजपने आपले अध्यक्ष आहेत ते विराजमान केलेले आहेत आणि जिल्हा परिषद निवडणूक घवघवीत यशा संदर्भातही कुठेतरी अभिनंदन आहे ते अमित शाह यांनी रवींद्र चव्हाण यांचं केलेलं आहे। त्यामुळे सविस्तर राजकीय चर्चा या भेटीमध्ये झाल्याचं आपल्याला कळतंय। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।